नमस्कार मित्रांनो. आपण सगळ्यांना एक प्रश्न नक्कीच पडतो. मी करू शकेन का? मग तो अभ्यास असो किंवा जॉब असो किंवा इतर आपल्या जीवनातील कुठलेही काम असो. कारण पहिल्यांदा आपण ते काम करायला घाबरतो. कारण आपल्याला स्वतःवरच विश्वास नसतो, की आपण ते काम करू शकू की नाही. आपण लहानपणापासून ऐकत आलो, की हे काम खूप कठीण आहे, तुला जमणार नाही आणि त्यामुळेच आपण स्वतःवर विश्वास ठेवणं सोडून देतो. लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण आपले स्वप्न तिथेच दाबून ठेवतो आणि त्यामुळे आपले भविष्य अंधकारात जाऊ शकतात. जर तुम्ही ऐकले असाल, सचिन तेंडुलकर नाव तर तुम्ही सगळ्यांनी ऐकले. जर सचिन तेंडुलकरला स्वतःवर विश्वास नसता, तर ते आज एवढे जगप्रसिद्ध झाले असते का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा शिक्षण घेतले नसते, तर आता शिक्षणाची क्रांती आली असती का? यात आणखी एक उदाहरण जोडू इच्छितो. तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, तर 2024चा विश्वकप बघितलाच असाल. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेचा. तर इथे साऊथ आफ्रिकेला लास्ट 30 बॉलमध्ये 30 रन लागतात. तर आजकालच्या T20 क्रिकेट बघितलं तर 30 बॉलमध्ये 30 रन खूप सोपे असतात आणि ते 2-3 ओव्हरमध्येच निघतात, हा तुम्हाला माहीत आहे. पण टीम इंडियाला आणि टीम इंडियाच्या प्लेयरला स्वतःवर विश्वास होता, की हे 30 बॉलमध्ये 30 बॉल रन लागत आहेत, तर आपण हे डिपेंड करू शकतो आणि त्यांच्या विश्वासापोटी त्यांनी पुढील ओव्हर तसे टाकले आणि पुढील आपले काम केले आणि आज बघू शकता, तोच विश्वकप 2024 आपल्या हातामध्ये आहे आणि ती ट्रॉफी आपण जल्लोषमध्ये साजरा केली होती. मग प्रश्न पडतो, की आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा कसा? तर बघा मित्रांनो, लहान-लहान गोल पूर्ण करा. जसा तुम्हाला एखादा मोठे काम करायचे आहे. जसे समजा एखादी पहाडी चढायची आहे. तर तिथे आहेत 1000 पायऱ्या. तर आधी 200 पायऱ्या चढा, थोडी रेस्ट घ्या, आणखी 200 पायरी चढा. अशा टप्प्याटप्प्याने तुम्ही लहान-लहान गोल करून तुम्ही पुढे जाऊ शकता. दुसरं आहे, दुसऱ्यांसोबत आपली कंपॅरिझन करणं सोडा. कारण आपण या जगात प्रत्येक माणूस, प्रत्येक लोक युनिक आहोत. आपली स्किल वेगळी, आपले कम्युनिकेशन वेगळे, आपली शिकण्याची क्षमता वेगळी आणि दुसऱ्यांची पण वेगवेगळी क्षमता असते. त्यांची बुद्धिमत्ता सगळी वेगळी असते. त्यामुळे स्वतःचे कंपॅरिझन स्वतःशी करा, दुसऱ्यासोबत नको करा आणि पॉझिटिव्ह बोला. जसं एखादे काम तुम्हाला जमत नाही आहे, तर तुम्ही असे म्हणता, की हे काम खूप कठीण आहे, मी नाही करू शकणार. पण त्याऐवजी तुम्ही हे म्हणा, की हे काम कठीण जरूर आहे, पण मी हे काम करू शकतो आणि हे काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न जरूर करणार. कारण सामने जाऊन तुम्हाला असे नाही झाले पाहिजे, की हे काम मी करू शकणार होतो, पण करू शकलो नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि ते काम पूर्ण करा. आणि असे सण बहुत येतील, की आपल्याला जसे एखादं काम करायचं आहे, पण ते काम पहिल्यांदा नाही होणार. आपल्याला अपयश येणार. पण लक्षात ठेवा मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जर एखादे काम पहिल्यांदा नाही झाले, तर ते काम तुम्ही पुन्हा चालू करा आणि पुन्हा प्रयत्न करा ते काम पूर्ण करण्यासाठी. देव आपल्याला प्रयत्नाचा नक्की एक दिवस फळ देतोच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात, पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवले, तर अख्खं जग तुम्ही जिंकू शकता. ही तुमची क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गोष्ट आहे. आणि आजपासून स्वतःला एक वाक्य सांगा, मला जमणार आहे, मी करू शकतो. मग ते कुठले पण काम असो, किती पण कठीण काम असो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गरजवंतांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.